व्हिडिओ का नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय आणि त्याचं कारण सांगायचंच आहे आज की का नाही आहे व्हिडिओ. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की लग्नामुळं व्हिडिओ नाही आहे. तर गुड मॉर्निंग. आणि हे बघा सगळं खूप छान वातावरण आहे आणि मी आता पोहोचलो आहे घोडेगावला. घोडेगावपासून एक शाळा आहे, खूप अंतर आहे ते शाळेचं आणि तिथून जाण्यासाठी म्हणजे लिफ्ट घेऊनच जावं लागतं. सकाळी सकाळी गाड्या लागत नाही. तर असं आहे सगळा नजारा आणि इकडं बिबट्याची भीती आहे, पण मला सध्या भीती नाही वाटत आहे कारण खूप छान वातावरण आहे आणि सकाळ झाली. सकाळी सकाळीच असते इथं भीती. तर असं आहे, तुम्हाला मागचा नजारा दाखवतो. हे बघा डोंगर, सकाळी सकाळी एवढ्या छान परिसरात चाललो आहे शाळा गाठण्यासाठी. तर हा परिसर बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला तर त्यांना माहिती असेल. तर इकडं निघालो आहे आता. तर बघा सूर्य मस्त आलाय आणि छान मस्त डी व्हिटॅमिन घेत मी शाळेकडे निघालो आहे. आता काय 1 किलोमीटर चालायचं आहे. चला भेटतो पुन्हा. शाळेचं अंतर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे. तर तेवढ्यात एक आजोबा भेटले, स्कूटीवर जात होते. त्यांनी लिफ्ट दिली आणि त्यांनी लिफ्ट दिल्यामुळे माझं काम सोपं झालं आणि मी वेळेत शाळेत पोहोचलो. नमस्कार सर्वांना. खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हता आणि बऱ्याच कमेंटही होत्या की दादा व्हिडिओ का येत नाही आहे, बरेच दिवस झाले व्हिडिओ का नाही टाकत आहे तू. तर त्याचा आता कसं सुरुवात कुठून करावी मलाही प्रश्न पडला आहे. आणि तुम्ही अगोदरचं पाहिलं असेल की सेशन सुरू होते आंबेगाव तालुक्यात आणि यावेळेस चिंचोलीला होतं. चिंचोली कोकणे. तर तिथं सेशन झाले आणि 2 बॅच असल्यामुळं मी खूप बिझी होतो खरं सांगायचं तर. आणि बिझी असल्यामुळं काय व्हिडिओ करणं नाही झाला माझ्याकडून. आणि तिकडं ग्रामीण भागात असल्यावर व्हिडिओ अपलोड करायला इंटरनेटचा इश्यू या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं ते काही जमलं नाही मला व्हिडिओ करायला. आणि मग म्हटलं आणि कमेंट पाहिल्या मी, तर मग म्हटलं आता करूया व्हिडिओ. आज व्हिडिओ टाकूया आपण. कारण खूप गॅप नाही पाहिजे व्हिडिओमध्ये. ऑलरेडीच या महिन्यात खूप म्हणजे 2च व्हिडिओ टाकले असतील मी महिन्याभरात. तर त्याचं कारण हे असं आहे की कामाचा खूप लोड वाढला आहे आणि कसं आहे, आता आपण घेतो शाळेवर सेशन्स. तर शाळा जोपर्यंत चालू आहे, आता शाळा सुट्ट्या लागण्याची वेळ येणार आहे. कारण काय हा डिसेंबर चालू आहे. डिसेंबर सुरू होईल आता. तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3च महिने असणार आहे काम करायला आपल्याकडं. नंतर आपण सुट्ट्यात तर रिलॅक्स असतो. सुट्ट्यात तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ येतील. तर असं आहे सगळं. तर व्हिडिओ का नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे आणि त्याचं कारण सांगायचंच आहे आज की का नाही आहे व्हिडिओ. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की लग्नामुळं व्हिडिओ नाही आहे. आता तुम्हाला वाटलं असं लग्न ठरलं आहे की काय? पण लग्न जवळपास कॅन्सलच आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यात पहिले तर हे सांगायचं आहे मला की त्या लग्नाच्या व्हिडिओमुळेच मला खरं तर व्हिडिओ टाकावा वाटत नाही आहे. कारण प्रत्येकाला आता जे काही तुम्ही सगळे बघता व्हिडिओ, तर व्हिडिओ पाहिल्यावर सगळ्यांचा एकच प्रश्न असतो, लग्न कधी? लग्नाचं तर तो 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. खरं तर हे 1 महिना मागच्या 2 वर्षापासून मी सांगतोय. आणि ते ते आता प्रत्येक गोष्ट तुमच्या एकट्याच्या हातात नसते. कधी-कधी समोरच्या व्यक्तीसाठी पण ते ॲडजस्ट करावं लागतं. पण आता झालं असं आहे, की या 1 महिना म्हणण्याच्या ह्याच्यात जवळपास 2 वर्ष नाही जास्त 3 ते 4 वर्ष निघून गेलेत आता. आणि आता मला रिअलाईज व्हायलं, की यार आपण कुठेतरी जास्त वेट करतोय किंवा समोरच्या व्यक्तीचा आपण त्याच्या भावनांचा विचार करतोय किंवा काय अडचण असेल. तर हे नाहीये. हे सगळं मला आता ते क्लिअर स्पष्ट व्हायला लागलं बऱ्याच गोष्टी, की समोरच्या व्यक्तीची इच्छा दिसत नाहीये आणि त्या व्यक्तीला आता ते घरचे दिसायला लागले किंवा इतर गोष्टी दिसायला लागल्या. आता मी यापूर्वी पण सांगितलं होतं, की माझ्या लग्नात खूप कॉम्प्लिकेशन होते. पण आता हे कॉम्प्लिकेशन संपत आले होते. पण आता ते कॉम्प्लिकेशन माझ्याकडून तर 100% संपले होते. पण आता ते कॉम्प्लिकेशन पलीकडून आहे दुसऱ्या बाजूनं.
तर त्यामुळं मग मला असं वाटत होतं, की यार आपण दर व्हिडिओत आता व्हिडिओमध्ये कमेंट पण होत्या, की "बस करा तुमच्या लग्नाचं गुऱ्हाळ आता खूप झालंय. पटकन सांगून टाका, नाहीतर ते बंद करा." काय तेच व्हिडिओ. आणि त्यामुळं मग मला पण कुठेतरी वाटलं, की यार आपण का कुणाला सांगतोय व्हिडिओमधून लग्नाचं असं आहे, लग्नाचं तसं आहे. तर आज मी फायनली म्हटलं, की आपण कॅन्सल आहे लग्न आपलं. हे आता मी ठरवलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सिंगल राहायचंच ठरवलंय मी, सगळ्यात महत्त्वाचं. कारण ह्या गोष्टीवरून मला आता यातून बाहेर पडायचंय. एकटं जीवन जगायचंय आणि खूप छान सुंदर जीवन जगता येतं. आणि मी जगू शकतो मला वाटतं आणि मी कुठल्याही म्हणजे एका दुःखात मी फार काळ राहू शकत नाही, हे मलाही माहिती आहे. मला पटकन स्विच करता येतं. कुठलीही गोष्ट असेल, मी कामात गुंतवून घेतो, कुठलंही असेल. हां, ही एक गोष्ट आहे, की एकटं राहणं खूप अवघड आहे. पण अवघड असं काही नाहीये. तुम्हाला देवानं एकट्यालाच जन्म दिलाय. तुमच्यासोबत कोणी नव्हतं येताना आणि जातानाही तुम्ही एकटे जाणार आहे. मग याचा अर्थ असा आहे, की तुम्ही एकटे जगू शकता. हां, ही गोष्ट वेगळी आहे, की तुम्हाला पुढचा वंश वाढवायचा वगैरे ह्या गोष्टी प्रत्येकासाठी नाही लागू होत. एखाद्याला सूट असते त्यात किंवा असं काही नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग मी म्हटलंय, की आता नको. नाही ना, तर नाही. कारण आपण कोणाला जास्त आग्रह करू शकत नाही आणि हे कसं असतं, विचारांनी असतं. मी एक विचारांनी चालणारच आहे खरं तर आणि त्या बाबतीत मग मी बऱ्याच गोष्टी सगळ्यांचे खूप लोकांना दुःख दिलंय मी ह्या गोष्टीतून. मला असं जाणवायला लागलंय आता. आई-वडिलांना तर सगळ्यात जास्त दुःख दिलं. नंतर इतर नातेवाईकांना पण वाईट वाटतं सगळ्या गोष्टींचं. आणि मग आता मला वाटायला लागलं, की यार ठीक आहे ना, आता ह्या गोष्टी झाल्या आहेत. पण आता ह्या तर आपण चेंज करू शकत नाही. पण आपण आपल्या पॉझिटिव्ह माइंडनं आता मी इथंच तुम्हाला सांगतो, शाळेमध्ये किंवा जे काही सेशन घेतो, त्यात माझा सगळ्यात जास्त फोकस असतो पॉझिटिव्ह गोष्टींवर. पॉझिटिव्ह माइंड, पॉझिटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह थिंकिंग याच गोष्टीवर असतो माझा भर. कारण मी ते स्वतः जगतो. त्यामुळं मग मला काय वाटतं, की आपण पॉझिटिव्ह आहे ना, तर मग आपण ह्याच्यातून पण बाहेर पडू. हे काही फार अवघड नाहीये. आणि त्यामुळं मग काय व्हिडिओ करण्याचा उत्साह राहिला नव्हता. थोडा डिप्रेशनमध्ये चाललो होतो मी. पण मला माहिती आहे मी कधीच डिप्रेशनमध्ये जाऊ शकत नाही. कारण मी डिप्रेशनमध्ये, स्ट्रेसमध्ये जाणारा माणूस नाहीये. मग ज्यातून मला त्रास होतोय, मी त्यातून बाजूला पडत असतो. मग तो कुठल्या व्यक्तीनं दिलेला त्रास असो, कुठल्या ऑफिसमध्ये झालेला त्रास असो किंवा अजून कुठं झालेला त्रास असो. मी इतकं पटकन त्यातून बाहेर पडतो आणि लगेच या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेत असतो. यापूर्वीच्या एका ऑफिसमध्ये मला असा त्रास झाला होता. मी लगेच सोडलं. मी म्हटलं, "आता मी ह्या फील्डमध्ये तर काम करणार नाही." मी पत्रकारितेच्या फील्डमध्ये काम करत होतो. तिथं मी खूप चांगलं काम केलं. मी बेस्ट बेस्ट लेव्हल मी स्वतःसाठी जी ठरवलेली लेव्हल होती, त्या लेव्हलपर्यंत काम केल्यानंतर मी ते सोडलं. म्हणजे त्याला कंटाळून किंवा त्यातून काही मिळत नाही म्हणून यामुळं नाही सोडलं. मी टॉपला नेली ती गोष्ट आणि टॉपला नेऊन मग सोडली. आणि आता मी जे काम करतोय, त्यातही मी टॉपला नेणार आहे त्या कामाला. बऱ्यापैकी मला ते छान जमतंय. मी कधी विचार केला नव्हता आयुष्यात, की मला टीचिंग करता येईल, काहीतरी चांगलं देता येईल लोकांना, मुलांना, शिकवता येईल. पण जेव्हा मी पहिल्यांदा सेशनसाठी उभा राहिलो आणि मी जेव्हा त्या सगळ्या गोष्टी सांगायला लागलो, तर त्या माझ्या आयुष्याशी रिलेट करत होत्या. आणि त्या रिलेट करत असल्यामुळे इतका अनुभव वेगवेगळ्या गोष्टींचा, कामाचा आणि तो अनुभव चांगला मांडता यायला लागला आणि तो मांडता आल्यामुळं काय झालं, ते विद्यार्थ्यांना खूप आवडायला लागलं. मुळात मी जो शिकवतो, तो सिलेबस तर चांगलाच आहे. पण आपली जी भावना त्यात शिकवताना असते, त्या भावनेमध्ये तुमचा अनुभव पण मिक्स असतो. माझा अनुभव त्यात मिक्स होता आणि त्यामुळे ते खूप चांगलं जमलं मला. आणि पहिल्या बॅचमध्ये इतकं छान मला बदल दिसला मुलांमध्ये. माझ्याकडं डाऊटच्या पद्धतीनं ते विचारायचे, ही गोष्ट कशी, ती गोष्ट कसं करायला पाहिजे. हे जेव्हा विचारायला लागले, तेव्हा मला वाटलं, की यार आपण राइट ट्रॅकवर आहे. आपण चांगलं शिकवतोय आणि ही चांगली गोष्ट आहे. आपण काहीतरी ज्ञान देतोय. आणि मग ते झालंय आणि आता असं वाटलं होतं, की आता होईल लग्न. कारण काय आहे, की मागच्या 2021-22 पासून मला वाटतं प्रत्येकजण मला विचारत होतं, "रवी लग्नाचं काय? रवी लग्नाचं काय?" मी प्रत्येकाला सांगायचो.
पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात. तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्ही तर फक्त 4 महिन्यात किंवा 4-6 महिने झाले असेल व्हिडिओ बनवायला. 4 महिन्यातच तुम्ही कंटाळले असाल, की हा पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात सांगतोय. असे बरेच माझे जवळचे मित्र कंपनी आहे. त्यांना मी मागच्या 4 वर्षापासून पुढचा महिना सांगतोय. आणि आता मला वाटतं त्यांनी सुद्धा विचारणं बंद केलंय, की रवी काय आहे लग्नाचं, काय नाही. आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळं मग मीच कुठेतरी विचार केला आणि आणखी एक गोष्ट सांगायची ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, की कुठपर्यंत आली होती ही प्रोसेस. म्हणजे कोर्टाच्या दारापर्यंत आली, काय झालं सगळं सांगणार आहे. तर आज तरी एवढंच सांगावसं वाटतंय, की आता माझा लग्नाच्या विषयाचा व्हिडिओ तुम्ही बघा किंवा नका बघू. मला म्हणजे काय सांगू, की मी ती गोष्ट वारंवार दाखवून तुम्हाला व्हिडिओ बघायला लावणं मलाही तरी पटणार नाहीये. आणि मग दुसरा कंटेंट काय टाकावा हा प्रश्न आहे. त्यामुळं मी मागच्या 10-15 दिवसात व्हिडिओज टाकले नाही. कारण त्याच गोष्टीत कोणाला खेळवून ठेवणं किंवा गुंतवून ठेवणं, हे मला तरी पटत नाही. त्यामुळं मग व्हिडिओही टाकावेसे वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट पुढं काय करायचं? तर आता तर मी ठरवलंय, की बाबा आपण एकटे खूप चांगले राहू शकतो. कारण मागच्या एवढ्या वर्षापासून एकटा राहतोय मी. सगळं बनवता येतं. मी तर म्हणतो आज जर मी ठरवलं तर मी एखादा रेसिपी चॅनल स्वतः तयार करू शकतो आणि ते एक्झिक्यूटही करू शकतो. एवढं मला तरी माझ्या जगण्यापुरतं चांगलं जमतंय सगळ्या गोष्टी. तर त्या मी करू शकतो. मग त्यामुळं असं सगळं आहे आणि आता सध्या तरी आंबेगाव तालुक्यात चालू आहे. रोज सकाळी जाणं किंवा तिथं राहणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे. तिथं राहणंच मॅक्सिमम मी प्रिफर करतो आणि त्यामुळं मग काय व्हिडिओ बनवायला असं आता आज शनिवार आहे त्यामुळे इकडं आलोय. तर म्हटलं आता निवांत जेवण बनवलंय आणि जेवण करून म्हटलं की व्हिडिओ टाकावा कारण खूप दिवस झाले व्हिडिओ नाही. सगळ्यांच्या कमेंट आहे. काय झालं, काय नाही आणि ह्या सगळ्या कमेंटमुळं आता हा व्हिडिओ घरच्यांनी पण पाहिला तर त्यांनाही वेगळ्या गोष्टी वाटणार आहे बऱ्याच. सगळ्यांना कारण हे मी कोणाशीच बोललेलो नाहीये. हे फक्त मी पहिलं व्हिडिओवर बोलतोय आज, की आता बास, आता ती गोष्ट सोडायची, ती गोष्टच्यापासून दूर जायचंय. ते ठरवलंय मी आता. तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जे काय वाटत असेल, मतं असतील तुमचे कारण आता मला तर हे माहिती आहे, की सगळ्यांच्या कमेंट ह्याच असणार आहे, की "दादा काही एकटं राहू नको, एकटं राहणं काही हे नाहीये, ते नाही." पण काय असतं माहिती आहे का, मी आता बऱ्याच दिवसापासून नाही का काही विचार ऐकतोय आणि ते पण मला विचार पटतायत, की बाबा काय फरक पडत नाही. एकटं राहिलं काय आणि फॅमिलीसोबत राहिलं काय. तर आम्ही माझे तर कर्तव्य जे आहे ते घराचे तर ते तर पार पाडणारच आहे. पण आता असं वाटायलंय की नको आता हे एकटंच बरं आहे जीवन. इथून पुढं तरी काही हरकत नाही. काय फरकही पडत नाही. तर असा निर्णय घेतलाय मी. तर चला बघूया आता ह्या निर्णयाचं आता पुढं काय-काय होतंय याच्यावर. कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला सगळ्यांचेच फोनही येणार आहे मला माहिती आहे. आणि सगळे वेगळ्या पद्धतीनं कन्विन्स करायचा प्रयत्न करतील किंवा कोणी जाऊ दे आता मी तुम्हाला ते सांगालच पुढच्या व्हिडिओमध्ये काय घडलं तर. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय-बाय.